श्री गुरुचरित्र अध्याय 2. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुझी माझा, कृष्णतिरी वास करुणी ओजा. सुभक्त तेथे करती आनंदा, ते सुरस्वर्गी पाहती विनोदा. ऐसा श्री गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामांकित. अति श्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा. रूप दिसे सुपुष्पित, जटाधारी भस्मांकित. व्याघ्र चर्म परिधानित, कासे पितांबर देखा. येऊनी योगेश्वरू जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभय कर दे तसे. इतके देखुनी सुपुष्पित, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करीत वेळी. मूर्ती देखिले सुपुष्पित, तेची ध्यातसे मनात. पुढे निघाला मार्ग कर्मित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगी शाते, करिता झाला दंडवत. कृपा भाकी करुणावंत, तारी तारी म्हणतसे. कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कवटोनी. तुमचे नाव कवन मुनी, कवन स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी. प्रसिद्ध अमुचा गुरु जगी, नृसिंह सरस्वती विख्यात. त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर. त्रयमूर्तीचा अवतार नृसिंह सरस्वती. कीर्तिवृद्ध ख्याती, सांगतसे सिद्धयती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारका आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तयेवेळी, एका शिष्यास्तव ममवडी. गुरुकृपा सूक्ष्मस्थोळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जास, दैन्य दिसे कैसे त्याच. समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर. त्रयमूर्तीचा श्रीगुरु, म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखेल गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धिया चिया चरणी. विनवतीसे कर जोडुनी, भक्ती भावे करोनी. स्वामी ऐसे निरोपिती, संदेह होतो माझ्या चित्ती. गुरुची केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर. आनिक तुम्ही निरोपलेती, विष्णू रुद्र जरी कोपती. राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न राखे कोणी. हा बोल असे कवनाचा, कवनशास्त्र पुराणीचा. संदेह फेडीगा मनाचा, जेणे मन दृढ होय. सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसले आम्हासी. वेदवाक्य साक्षीशी, सांगेन एक एक चित्ते. वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मचार्य मुखे करून. त्याची पासव पुराण अष्टादश विख्यात. तया अष्टदशांत, ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला हे शिती, ब्रह्मवाक्य विस्तार. तया व्यासापासून ऐकी जे समस्त ऋषीजनी. तैची कथा विस्तारुनी, सांगेन एका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी. गुरु महिमा विस्तारेसी, ब्रह्मदेवे निरूपला. ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगे केवी कारणेसी. आद्यंत विस्तारेसी, निरोपिजे स्वामिया. एक शिष्या एक चित्ता, जदी प्रळयो झाला होता. आदिमूर्ती निश्चिता होता, वटपत्रशयनी. अव्यक्तमूर्ती नारायण होता वटपत्र शयन. बुद्धी संभवे चेतन, अनिक सृष्टी रचावया. जागृत होऊनी नारायण, बुद्धी संभवे चेतन. कमळ उपजवी नाभिहून, त्रैलोक्याचे रचना घर. तया कमळामधून उदयो झाला ब्रह्मा आपण. चारी दिशा पाहून, चतुर्मुख झाला देखा. म्हणे ब्रह्मा तयेवेळी, समस्तांहुनी आपण बळी. मजहून आणि कस्तुडी, कवन नाही म्हणतसे. आसोनिया नारायण, बोले गाढ शब्दवचनू. आपण असे महाविष्णू भजे, म्हणे तयावेळी. देखोनिया श्रीविष्णूसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी. स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा. संतोषिनी नारायण, निरोप दिला अति गहन. सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिली तयवेळी. ब्रह्मा विनवी विष्णूसी, नेने सृष्टी रचावयासी. देखिले नाही कैसी, केवी रचू म्हणतसे. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, निरोपे त्यासी महाविष्णू. वेद असती हे घे म्हणून, देता झाला तयवेळी. सृष्टी रचावया विचार असे वेदांत सविस्तर. तेनेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणतले. अनादि वेद असती जाण, असे सृष्टीचे लक्षण. जैसी आरसा असे कुण, सृष्टी रचावी तयापरी. या वेदमार्गे सृष्टीसी, रचिगा ब्रह्मया अहर्निशी. म्हणून सांगे ऋषिकेशी, ब्रह्मा रची सृष्टी ते. सृष्टी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे. उदयज अंडज नामे, जारज उद्भिज उपजविले. कृत त्रेता द्वापर युग उपजवी, मग कलियुग. एक एकांते निरोपी, मग भूमीवर प्रवृत्त करी. बोलावनी कृतयुगासी, निरोपी ब्रह्मा परियेसी. तवा जाऊनी भूमीसी, प्रकाश करी आपणा ते. एकोनी ब्रह्मयाचे वचन, कृतयुगा आले संतोषन. सांगेन त्याचे लक्षण, एका स्रोते एक चित्त.
असत्य नेणे कधी वाचे, वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे, यज्ञो पर्वात आभरण त्याचे, रुद्राक्षमाळा कंकर कंकणे, येणे रूपे योगकृत, ब्रह्मयासी असे विनवित, माते तुम्ही निरोप देत, केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक, असत्य निंदा अपवादक, माते न साहे ते एक कवने परिवर्तावे, एकोणी सत्ययुगाचे वचन, निरोपी तो ब्रह्मा आपण, तुवा वर्तावे सत्वगुण, क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी, एका झाली अवधी सत्याधिका, बोलावती त्रेतायुगते विवेका, निरूप ब्रह्मा परियेसा, त्रेतायुगाचे लक्षण, एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूळ तन, हाती असे यज्ञ सामग्री, त्रेतायुगाचे कारण, यज्ञ करती सकळजन, धर्मशास्त्र प्रवर्तन, कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती देखा, कुशसमेधा असे धर्मप्रवर्तक सदावसे, ऐसे युग गेले हर्षे, निरोप घेऊनी भूमीवरी, बोलावूनी ब्रह्महर्षी, निरोप देती द्वापरासी, सांगेन तयाचे रूपासी, एका श्रोते एकचित्त, खडग खटवांग धरुणी हाती, मनुष्य बाण येरा हाती, लक्ष उग्र असे त्यांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वस्वरूपे द्वापर ऐसानिका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी, त्यांचे दिवस पुरल्यावरी, कलियुगा ते पाचारी, जावे त्वरित भूमीवरी, म्हणून सांगे ब्रह्म देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे एका, ब्रह्मयाचे सन्मुखा, केवी गेले परियेसा, विचारहीन अंतकरणी, पिशासासारखे वदने तोंड खालते करुनी, ठाई ठाई पडतसे, वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष सवे घेऊन, वामा हाती धरुनी शिष्ण, येत ब्रह्मया सन्मुख, जीवा धरुनी उजवे हाती, नीचे कली अतिप्रती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्यपाप संमिश्रित, हासे रडे व्याकुल्या दावे, वाकोडे तोंड मुखे शिवी, ब्रह्मया पुढे उभा राही, काय निरूप म्हणूनी, देखोनी तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अतिग्रहण, पुसतसे अति विनोदाने, लिंग जीवा का धरिली, कलियुग म्हणे ब्रह्मयासी, चिंतेने समस्त लोकांसी, भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकाशी, ब्रह्मा सांगे कलियुगासी, सांगेन तुझ उपदेशी, तुझ्या युगी आयुष्य नरासी, स्वल्प असे एकशत, पूर्वायुगायुगी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी, मग होय तयांसी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे कष्टती शिती, बहुदिवसपर्यंत, आता ऐसे नवे जाण, स्वल्प आयु मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था, जे जन असतील ब्रह्मज्ञानी, पुण्य करती जाणूनी, त्यासी तुवा साह्य होऊनी, वर्तत असे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कली म्हणत असे नमून, स्वामींनी निरोपले जे जन, तेची माझे वैरी असती, काळात्माचे ऐसे गुण, छेदन करेल धर्मवासना, पुण्यात्माचे अंतकरणा, उपजेल बुद्धी पापाविषयी, कलीचे वचन ऐकोनी, ब्रह्मा असे अतिगहनी, सांगत असे विस्तारुनी, उपाय कलीसी रहाटवाया, काळ वेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी, येत असती निर्गुणी, तेची दाविती तुझ मार्ग, निर्मळ असती जे जना, जी वैरी तुझे जाना, मळमूत्र वेष्टिले जना, तुझे इष्ट परियेसी, याच कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी, जे अधिक पुण्यराशी, तेची जिंकती तुझ, या कली युगाभितरी जन होतील येणे परी, जे जन साहतील तुझी क्रूरी, तेची ईश्वर ऐक्य होती, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, कलियुग करीत असे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे, ब्रह्मा म्हणे तयवेळी, एकचित्ते एक कली, सांगेन एका श्रोते सकळी, सिद्ध म्हणे शिष्यासी, धैर्य धरुनी अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण, लोभवर्जित नरांसी, माता पिता सेवकांसी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी, भजन नारांसी, दोष न लागे तुझा, वैष्णव अथवा शैवासी, जे सेविती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी आहे ऐसी, तयांसी बाधू नको, कली विनवी ब्रह्मयासी, गुरु शब्द आहे कैसी, कवन गुरु स्वरूप कैसी, विस्तारावे मज प्रती, ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगत असे आपण, गकार म्हणजे सिद्ध जाण, रेप पापस्य दाहक, उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित, त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य, म्हणून सांगे कलिसी, गुरु पिता गुरु माता गुरु शंकरू इच्छिता, ईश्वर होय जरी गोपता, गुरु रक्षिल परियेसा, गुरु कोपेल एकादासी, ईश्वर न राखे परियेसी, ईश्वर कोपेल जरी त्यासी, श्री गुरु राखेल निश्चित, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुरेव परतत्व, माद गुरुमुपाश्रयेत, गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र महाविष्णू, गुरुची ब्रह्मकारण म्हणून गुरु आश्रयावा, या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रमार्गे ऐसी, तीर्थवर्त योगव्रत पासी, ज्योती स्वरूप असे जाणा, गुरु सेविता सर्व सिद्धी, परियसी सर्व सिद्धी, कथा वर्तली अनादी, पूर्व तुझ सांगेन, पूर्वी गोदावरी तिचे तीरे, अंगरी शिरतीचा आश्रम, थोरी वृक्षी असता नाना परी, पुण्यनाभी मृग वसती, ब्रह्म ऋषी आदी करुणी, तप करीती तयास्थानी, तयांत वेद धर्म म्हणून, पैलपुत्र होता द्विज, तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता परियेसा, होता शिष्य गुरुपरायण, केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अतिनिपुण, तया गुरु सेवा करिता, वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यांशी बोलावूनी, पुसत असे संतोषिनी, एका श्रोते सकळ जन, बोलावूनी शिष्यांशी, मने गुरु परियेसी, प्रीतील असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे, शिष्यमंती गुरुसी, जे जे स्वामी निरोपदेसी, अंगीकारू बरवसी, आम्हासी तू तारक, ऐकोनी शिष्यांचे वचनी, संतोष झाला वेदधर्म मुनी,
संदीपका ते बोलावणी सांगतसे परियेसा, एका हो शिष्य सकळिका, आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके, आमुचे अनुष्ठान करता बहुत गेले प्रक्षाळिता, काही असे शेष आता भोगुल्या वाचून न सुटे जाना, तपसामर्थ्य जरी उपेक्ष करता तरी पाप मोक्षासी आड रिगत, याची कारण निष्कृती करीत तथा पाप घोरासी, न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करुणी पाही भोगावे आम्ही परियेसा, या पापाचे निष्कृतीसी जावे आम्हा वाराणसीशी, जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री, या कारणे आपण असे न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे, या समस्त शिष्यांत कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित, म्हणून पुसे शिष्यांसी, या शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक, बोलत असे अतिविवेक तया गुरु प्रति देखा, दीपक म्हणे श्रीगुरुसी, पाप करिता देहनाशी, न करावा संग्रह दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू, वेदधर्मे म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, शालन करावे पापासी, अथवा वाडे विषापरी, अथवा तीर्थे प्रायचित्त, आपले देही भोगित त्वरित, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी, दीपक म्हणे श्रीगुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीशी, न करिता अनुमान सांगीचे, एकोणी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण कुष्टी होईन, अंगहीन अंध पांगुळ परियेसा, संवत्सर एक विशांत माते सांभाळावे बहुत, जडी असेल दृढ व्रत तरीचा अंगीकार करावा, दीपक म्हणे गुरुसी, कुष्टी होईन आपण हर्षी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन, तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणी लागला, एकोणी शिष्याचे वचन, संतोषला वेदधर्म मुनी आपण सांगतसे विस्तारून, लक्षणतया पापाचे आपुले पाप आपणासी, ग्राह्य नो हे पुत्र शिष्यांसी, न भोगतात स्वदेहासी, नवचे पाप परियेसा, या कारणे आपण देखा भोगुने आपले पाप दुःख आम्हासी सांभाळी, तू दीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडित रोगे देखा प्रतिपाळणारासी, कष्ट अधिका मजवुनी संदीपका, तुझं कष्ट अधिक जाण, याच कारणे आपुले देही भोगिन पाप निश्चयी, तुवा प्रतिपाळावे पायी काशीपुरी नेऊन या, तया काशीपुरी जाण, पाप वेगळा होईना आपण शाश्वत पद घ्यावे न तुझ करता शिष्योत्तमा, दीपक म्हणे श्रीगुरुसी, अवश्य नेन काशीपुरी, सेवा करीन 21 वर्षी, विश्वनाथा सम तुमची, ब्रह्मा म्हणे एकलिसी, शिष्य होता कैसा त्यासे होताशी, गुरुशी नेले काशीपुरास प्रति मणिकर्णिका उत्तर देशी, कंबळेश्वर सनिंदेसी, राहिले तेथे परियसी, गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी, पूजा करती विश्वनाथासी, प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता, त्या स्थानी कुष्ठरोग व्यापुले बहुत, अक्षयहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी, भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आणून देत, नित्य करी पूजा भावी एक, विश्वनाथ स्वरूप म्हणत, भिक्षा आणता एके दिनी, न जेवी श्री गुरु कोपनी, स्वल्प आणले म्हणून क्लेशे सोंडोनी, देत भूमीवरी येरे दिवशी जाऊन शिष्य, आणि अन्न बहुवस मिष्टान्न नानीसी, म्हणून क्लेश करिता झाला परियेसा, तितुके ही आणि मागून या सर्वस करीतसे वाया, कोपे देतसे शिवया, परोपरी परियेसा, एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्योत्तमा शिखामणी, सेवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पुमास विष्टामुत्रा शनाशना दूतराई, पाप जेथे असे बहुत, दैन्यमत्स रसहित वसत, शुभाशुभ नेने क्वचित, पापरूपे ते जाणावे, समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नवतिका, वेदधर्म द्विजुपचित, पापरूप ते जाणावे, समस्त रोग असते देखा, कुष्ठ 16 भाग नवतिका, वेदधर्म द्विजु एका, कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुणदोष मनी ना, आणि तो शिष्य सेवा करी एक मानस, तोची ईश्वर म्हणून, जैसे जैसे मागे अन्न आणून देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु म्हणत असे, काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, न वेचे देवाची यात्रा, गुरु सेवे वाचोनी, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण मनी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तैसा वर्ततसे, वर्तता येणे परी देख, प्रसन्न होऊन पिनाक, येऊन उभा सन्मुख वर मागतसे, अरे गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी निका, प्रसन्न झालो मागा आता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्यमकोशी, न पुसता आपण गुरुसी, वर न घे परियेसा, म्हणून गेला गुरुपाशी, विनवितसे तयासी, विश्वनाथा आम्हासी, प्रसन्न होऊन आलेसे, निरोप झाली या स्वामीचा, मागे न उपशमक व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, होईल बर्वे तुम्हासी, एकोणी शिष्याचे वचन, बोले गुरु कोपोन, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रार्थू ईश्वरासी, भोगल्या वाचुनी पातकासी, निवृत्त नवे गा परियेसी, जन्मांतरी बाधती येसी, धर्मशास्त्री असे जाण,
ऐसे परिशिष्यासी गुरु सांगे परियेसी निरूप पुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा सन्मुख जाऊनी मने ईश्वरासी नलगेवर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे विस्मय करुणी व्यमुख वशी गेला निर्वाण मठापासी बोलावनी समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे श्री विष्णू मने शंकरास गेसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णूसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक म्हणजे बाळ कैसी गुरुभक्ती करतो अभिनव गोदावरी तीरावासी मायद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्त वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा तैसे तापसी योगियांसी नवे मन वर द्यावयासी बलात्कारे देता कैसी न वर घेतो दीपक तन मन गुरुसी समर्पुनी सेवा करतो संतोषिनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे एकता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतके ऐकून शाडगंतरू पाहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तय वेळी तले होते विष्णू नाथे अधिकत्व दिसे आणि बहुते संतोषिनी दीपका ते मने विष्णू परियेसा बोलवून दीपकासी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टल तुझ्या भक्तीसी वर माग म्हणतसे दीपक मने विष्णूसी काय भक्ती देखून आम्हासी वर देती परियेसी कवन कार्य सांग मज मी जर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कार येऊनी पायी केवी देसी वर मज ऐकून दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारून तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करीत निर्वाणीसी म्हणून झालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची आम्हासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेची मज पावत असे ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाली आणि वन्योत ते एक सिद्ध मने द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझ्या मानसी वेदशास्त्रा मानसी गुरु आम्हासी देणार गुरुपासूनी सर्व ज्ञान त्रयमूर्ती आम्हा स्वाधीन आमुचा देव गुरुची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य त्याचून आम्हा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याल भूमी मजत श्री गुरु देतो काय चीज या कारणे गुरुराज भजत असे परियेसा संतोषिनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राणू तुची शिष्य शिररत्न भोळात भक्त तुची माझा काहीतरी मागा आता वर देईन तत्वता विश्वनाथा आला होता दुसरे ना आलो आपण देखा दीपक मने विष्णूसी जरीवर आम्हा देसी गुरुभक्ती अधिक होय मानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देई सुखे यापर ते न मागे आणि के म्हणून चरणी लागला दिदला वर शाड गंधर पाणी संतोषिनी बोले वाणी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सखा होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले सृष्टी परब्रह्मासी आणि कजरी आम्हा पुससी सांगे न एका चित्ते जे जे समय श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी तेने आम्ही होऊ संतोषी तेची आमची स्तुती जाण वेदवाचीसी सांगेसी वेदांत भाष्य हरनिशी वाचिती जनभक्तीसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याच कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझ वश्य गुरु मने अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण त्यामध्ये बुडताची क्षण केवी होय परियेसा ज्याचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रैलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देतो जो का वरू फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसावर दीपकासी ददला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगत असे कलिसी एकचित्ते परियेसा वरद लाधोनिया दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळदीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी गुरुभक्ती व्हावी म्हणून गुरुसी सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमचे चरणी संतोषिनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीविते तू होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारी नवनिधी विश्वनाथ तुझे स्वादी म्हणे गुरु संतोषे येणे परिशिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह तस्यनेसी झाला गुरु वेदधर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्यासी कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस जन्मीचे सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती ऐसे येणे विधी दृढ भक्ती असे जयापाशी त्रिकर्णासह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य गंगाधराचा नंदन करीत असे श्रोत्या नमन न म्हणावे न्यूनपूर्ण माझे बोबडे बोलांसी इति श्री गुरुचरित्र सारामृते क्रमकथा कल्पतरो श्रीनृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपका आख्यान नाम द्वितीयोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।